नमस्कार. उन्हाळा सुरू होऊन 1 महिना झाला आहे. घामोळ्या, गरमी, परेशानी चालू झाली आहे. तर घरातले कपडे कसे घालायचे ते छोटे होतात आणि कुठले कपडे आपल्याला आवडत नसल्यामुळे आपण ते घालू शकत नाही. तर आपण चला एका जुन्या कपड्यापासून असा गरमीमध्ये बचाव करणार आहोत आणि सुंदर असा ड्रेस तयार करून तो यूज करणार आहोत. तर आता मी तुम्हाला एका जुन्या टी-शर्ट किंवा असा फॅन्सी काहीतरी टॉपपासून तुम्हाला मी असा फ्रॉक शिवून दाखवणार आहे, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये खूप आरामदायक आणि मस्त आपल्याला कम्फर्टेबल वाटणार आहे. तर त्याची कटिंग आणि शिवून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. बघू शकता तुम्ही किती घेरदार आणि मस्त असा हा तयार झाला आहे. तर हे बघा, जीन्सच्या वरती घालतात तो टॉप, जीन्स वरती घालतात तसा होता आणि आता तो त्यांना आवडत नव्हता. तर त्याच्यापासून आता हे 2.5 वर्षाच्या मुलीला मस्त फ्रॉक आपण तयार करणार आहोत. 2.5 वर्ष आहे पण तिची उंची खूप आहे. तर हा वरचा भाग आपण कटिंग करून घेऊया, कारण तिथे थोडीशी इलॅस्टिक आहे, थोडं कटिंग करायला अवघड जात आहे. तर ते अलगद असं कटिंग करून घेऊया. हे बघा, तिथे थोडी इलॅस्टिक सारखं असं होतं, तर तिथे व्यवस्थित कटिंग झाली नाही. तर आतमध्ये जॉईंट पण आहे कपडा, तर तो काढून घेऊया. तर हे बघा, असं आपण कटिंग करून घेतला आहे वरचा भाग. आता आपण मेजर माप घेऊया आणि कपडा तर एवढाच असल्यामुळे जेवढा होईल तेवढा बरोबर माप घेऊन कटिंग करूया. तर हा खालचा घेरा असणार आहे, शिवून रेडीच आहे तो, तसाच्या तसा आपल्याला ठेवायचा आहे. आता फक्त आपण वरची उंची मोजून घेणार आहोत. तर मी हा असा 4.5 मोंडा घेतला आणि 4 शोल्डर घेतलं आणि 7 छातीचा चौथा भाग 7 घेतला. जास्त सैल पण नको, 7 पावणे 7 घेतलं तरी बस झालं. आता व्यवस्थित असं टिक मार्क करून घेऊया आणि वरची लेंथ म्हणजे उंची 14 घेणार आहे मी. 13 किंवा 14 एवढीच, कारण खालचा कपडा कमीच असणार आहे आपल्याकडे आणि दुसरं काय आपण त्याला लावू शकणार नाही. तर बघूया, आता 2 इंच गळा ठेवला आहे. तर असं व्यवस्थित आकार देऊन घेऊया आपण. ब्लाऊजचा कसा वरती माप घेतो तसाच घेणार आहोत आपण आणि खाली जेवढा घेरा आहे तेवढा सगळा आपण ठेवून घेऊया. तर मी शोल्डर घेतलं 4, मोंडा 4.5 आणि 7, सव्वा 7, पावणे 7 जेवढं आपल्याला मार्जिन घ्यायचे तेवढं घेऊया. हा घेतला आहे 8, 8.5, 9 जेवढं म्हणजे तुम्हाला सैल ठेवायचं आहे, कसं ठेवायचं आहे ते घेतलं. तिचा माप छोटाच होता, एवढा काही मोठा नव्हता. तर आपल्याला हात वगैरे लावायला कपडा नाही, त्याच्यामुळे आपण पेटिकोट सारखं गळ्याला आणि हाताच्या बाजूला पायपिंग करून घेणार आहोत, कारण पायपिंगसाठी कपडा हातासाठी कपडा कुठे उरला नाही. असं व्यवस्थित कटिंग करून घेऊया. थोडं तिथे चुरगळलेलं असल्यामुळे व्यवस्थित कटिंग करायला अवघड जात आहे थोडं गळ्याचा आकार देण्यासाठी. तर अगदी थोडासाच गळा आहे. माझ्याकडे जो फ्रॉक दिला आहे मापाला तो खूप छोटा साईजचा आहे, तरी मी मोठा ठेवण्याचा प्रयत्न केला आणि गळा खूप छोटा आहे. तर हे दोन्ही भाग पाठचा आणि पुढचा माझा कटिंग करून झाला आहे. तर आता हे बघा, फक्त एवढाच कपडा आहे खालच्या घेऱ्यासाठी. तर तो आता आपल्याला पूर्ण जेवढा घेरा आहे तो तर घ्यायचाच आहे. तर बघा तुम्ही, काहीच कपडा नाही दुसरा पट्टी वगैरे काढायला. तर हा खालचा घेरा येईल असा आणि तो वरचा भाग येईल. तर आता शिवून कसा तयार होणार आहे मी तुम्हाला दाखवते. तर एकटी व्हिडिओ काढू शकत नसल्यामुळे मी थोड्या ह्या खालच्या चुन्या घालून घेतल्या आणि ही पट्टी तयार केली. तर आता ही पट्टी जॉईंट करून दाखवते तुम्हाला.
तर ही पट्टी समोर लावल्यामुळे काय होईल, आपण बाजूला आणि गळ्याला पायपिंग करणार आहोत तर ती मॅच करेल आणि छान दिसेल. तर मी ही अशी समोर एक पट्टी करून घेतली आणि आता गळ्याला आणि हाताच्या साईडला पायपिंगच करणार आहे, कारण आपल्याकडे कपडा दुसरा नाही. तर हे कपडा पण प्युअर कॉटन आहे, मस्त उन्हाळ्यासाठी आरामदायक आहे. तर आता आपण दोन्ही भाग खालच्या चुन्या पाडून घेतलो आणि गळ्याचा भाग असा खाली त्याला एक पट्टी लावून घेतली आहे. क्रीम कलरचा कपडा माझ्याकडे कॉटनचा होता आणि मला चेन काही एवढी जमत नाही, तर मी असं बटनचाच यूज केला आहे. तर काच बटन पट्टी बनवली. आता मी शोल्डर जॉईंट करून घेणार आहे. तर हे बघा, शोल्डर जॉईंट करून झालं. आता तुम्हाला सरळ करून दाखवते. तर हे बघा, सरळ केल्यावर असा झाला. तर आता आपल्याला गळ्याला आणि बाजूला पायपिंग करून घ्यायची आहे. तर इकडे पण करून घ्यायची आहे पायपिंग. हे कपडा कटिंग करून घेतला आहे, तो कपडा मस्त छान दिसणार आहे. सगळीकडे थोडा थोडा दिसल्यामुळे त्याचं सुंदर असं डिझाईन सारखं वाटेल. तर बघा, आता मी असं गळ्याला आणि काच बटन पट्टी आणि ही समोरची पट्टी ही अशी पायपिंग करून घेतली आहे. तर आता मी हाताच्या साईडला म्हणजे मोंड्याला अशी पायपिंग करून घेते, जेणेकरून आपला फ्रॉक पूर्ण तयार होईल. तर मी पायपिंग करून बटन लावले पाठीमागे आणि पुढे पण एक बटन लावला असा होता माझ्याकडे. तर तुम्ही बघू शकताय, बघतच आहात तर किती सुंदर हा असा जीन्सच्या वरच्या कुर्तीपासून हा पेटिकोट फ्रॉक किती सुंदर तयार झाला आहे. तर हे न फेकता आपण ह्याचा काहीतरी छान उपयोग करून घालू शकतो किंवा वापरू शकतो. तर प्लीज तुम्ही पण असं काहीतरी वेगळं नक्की करून बघा. खूप आरामदायक आणि पटकन पण झालं, जास्त वेळ पण नाही लागला. तर हे 2.5 ते 3 वर्षाच्या मुलीसाठी. तर आपण असे कुर्ती किंवा टॉप न फेकता असं काहीतरी त्याचा चांगला उपयोग करून वापरू शकतो. तर तुम्हाला मी शिवलेला हा फ्रॉक आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.